नमस्कार, उषा रेसिपीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत आप्पे। तर त्याच्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याच्यानंतर पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2 पाण्याने। त्याच्यानंतर पाणी टाकून असंच 4-5 तास भिजू घालून घ्यायची। छान डाळ तांदूळ भिजलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायची। दळून घेतलेलं आहे। इथे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे ते बॅटर। आता इथे सगळं दळून झालेलं आहे। तर असंच रात्रभर भिजू घालून ठेवलं होतं ते। तर आता इथे छान बॅटर तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेले आहे। त्याच्यानंतर शिमला मिरची, हिरव्या मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकायचं, खाण्याचा सोडा टाकायचा थोडासा। खूप छान लागतात, लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतात। नक्की ट्राय करून पहा हे आप्पे। इथे आता आप्पे पातळ ठेवलेलं आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं आप्पे पातळला चमच्याच्या साहाय्याने। त्याच्यानंतर बॅटर चमच्याने टाकून घ्यायचं, सगळीकडे टाकून घ्यायचं। हे झाकण ठेवून वाफवून घ्यायचं चांगली खरपूस होईस्तोवर। आता इथे छान भाजून घेतलेले आहे आप्पे। तर चमच्याने असे पलटून घ्यायचे। बॅटर खूप छान झालं होतं आपलं हे। तर आता इथे चटणी केलेली आहे, त्याच्यासोबत खाण्यासाठी खोबरं, शेंगदाणे, जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे। चटणीबरोबर खायला खूप छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब